लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। लोकशाहीचा उत्सव अवघ्या 7 दिवसांवर येऊन ठेपलेला आहे। येत्या सोमवारी 20 मे रोजी नाशिक शहरासह जिल्ह्यात मतदार त्यांचा हक्क बजावतील। हा उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने 2 महिन्यापूर्वीच ॲक्शन प्लॅन तयार केलेला होता। यानुसार शहर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाया पूर्ण केल्या आहेत। शहरातील एकूण 1300 मतदान केंद्रांची 4ही पोलीस आयुक्तांनी प्रत्यक्ष भेट देत पाहणी पूर्ण केली आणि आवश्यक उपाययोजनांबाबत महापालिकेला सूचना दिलेल्या आहेत। नाशिक शहर पोलीस प्रशासन मतदान प्रक्रियेसाठी सज्ज झालंय। आयुक्तालयाच्या हद्दीत मतदान शांततेत पार पडावे यासाठी पोलिसांकडून रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवायांसह तडीपारीची आणि स्थानबद्धतेची कारवाई देखील करण्यात आलेली आहे। तसेच जे लोक उपद्रवी आहेत त्यांच्याकडून संभाव्य उपद्रवाची शक्यता लक्षात घेऊन त्यांना देखील विशेष शाखेकडून नोटिसा बजावण्यात येत आहेत। पोलिसांनी 2ही परिमंडळामध्ये सशस्त्र पोलीस फौजफाट्यासह रूट मार्च देखील पूर्ण केलाय। महिनाभरापासून रूट मार्च अधूनमधून विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत घेतला जात होता। संवेदनशील मतदान केंद्रांची यादी ही खूप जुनी आहे। पोलिसांच्या अद्ययावत यादीवर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील मतदान केंद्र नसली तरी देखील संवेदनशील भाग म्हणून त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढीव कुमक तैनात राहणार असल्याचं आयुक्तालयाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। मतदानाच्या दिवशी बंदोबस्तावर असलेल्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांना जेवणाची सुविधा आयुक्तालयाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे। जेवण किंवा पिण्याच्या पाण्यासाठी बंदोबस्तावरील कुठलाही कर्मचारी जागा सोडणार नाही, यासाठी त्याला जागेवर जेवण आणि पाणी पुरवण्याची तजवीज आयुक्तालयानं केलेली आहे। तर पोलीस अंमलदारांना त्यांच्या राहत्या घराचा पत्ता लक्षात घेऊन त्यापासून विरुद्ध बाजूला असलेल्या मतदानाच्या केंद्रावर बंदोबस्त ड्युटी देण्यात आली आहे, जेणेकरून त्या भागात त्यांच्याकडून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कुठलाही प्रभाव पडणार नाही, यासाठी पोलीस आयुक्तालयानं विशेष खबरदारी घेतली आहे। आंध्र प्रदेश राखीव पोलीस दलाच्या 5 कंपन्या निवडणूक बंदोबस्ताकरता नाशिक शहर पोलिसांनी आयुक्तालयात दाखल झालेल्या आहेत। सुमारे 4500 जवान असून त्यांच्या विविध तुकड्या तयार करून भद्रकाली, सरकारवाडा, पंचवटी, नाशिक रोड, इंदिरानगर, मुंबई नाका या पोलीस ठाण्यांमध्ये मतदानाच्या दिवशी सज्ज ठेवण्यात येणार आहेत। या कंपन्यांसोबत पोलीस ठाणेनिहाय स्थानिक पोलीस अधिकारी आणि काही अंमलदारांची नेमणूक राहणार आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।